बघा स्पर्धेची खरं तर आयोजन कमिटी आणि त्यामध्ये आमचे संचित टकले दुसऱ्यांदा ताव मारताना पाहायला मिळतात. चला मॅचला सुरुवात होते. अजित मुंगाची अर्थात जीएस गरत ओवळे बंगारपडा या टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इनामपुरी एक्सप्रेस सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. अंगद पाटील गोलंदाजी धुरा सांभाळत असताना सलामीची जोडी ज्याच्यामध्ये अनिकेत मुकल समवेत ओमकार पाटील A1 जोडी राहिली. रॉकस्टार आवरे टीमसाठी सातत्याने चांगली सुरुवात देण्यामध्ये यशस्वी राहिलेत आणि आता महत्वाचा सामना आहे. सुपर 8चा थरार आहे. उद्याच्या दिवसामध्ये कोणता संघ खेळणार आहे याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. एज लागली होती बाहेरची कडा आणि विकेट किपर रजत मुंडे यांच्या बराच दूर होता बॉल आणि फ्लायस्टिपचे खेळाडू देखील दूर राहिले. रन मिळणार नाही. डॉट बॉलने सुरुवात करत असताना अंगद पाटील ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॅटच्या टोला बॉल लागला होता. बराच दूर होता रजत यांच्यापासून आणि फ्लायस्टिपच्या देखील बराच पुढे पडला होता बॉल. चांगली सुरुवात अंगद पाटील कडनं. कंट्रोल बॉलिंग ऍक्युरेसी चांगला वेग चांगला टप्पा पहिल्या चेंडू सर्व काही पाहायला मिळालंय. हो चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन गुडलँड स्पॉट हिट करत असताना अंगद पाटील हीच खासियत आहे अंगाची सातत्याने. इनामपुरीचं गाव साता समुद्रा पलीकडं घेऊन जाण्यामध्ये महत्वाचं योगदान. पहा टप्पा पडल्यानंतर गरकन फिरला बाहेर वळवलं बॉलला आणि गती पहिल्या चेंडूच्या प्रमाणामध्ये थोडी कमी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकत असताना अंगद पाटील पॉवर प्ले मध्ये सुरुवात दमदार होणं आवश्यक आहे. मोठी धावसंख्या जर उभा राहायची या मॅच मध्ये. हो यावेळेस बघा गुडलेन स्पॉट पुन्हा एकदा जस्ट शॉट ऑफ गुडलेत म्हटलं तर हरकत नाही. टप्पा पडल्यानंतर अगदी चेसलाईन वरनं बॉल निघून गेला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. हो बघा टप्पा पडला पुन्हा एकदा बाहेर वळाला आणि खेत मोकलकडे या चेंडूचं कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. सलग 3 बॉल निर्धावाले डॉट आलेत. पॉवर प्ले मध्ये करता अशी गोलंदाजी अंगद पाटील वारंवार करताना आपण याही अगोदर पाहिलं. पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती. इथे मात्र पुढे टाकला क्रॉस पॅटेड आपण पाहतो. लॅप शॉट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला मॅक्सिमम या मॅच मधील. चेंडू टाकल्यानंतर अंगद पाटीलची रिॲक्शनच सांगून गेली की अंगद पाटीलला समजलं की हा चुकीचा बॉल डिलिव्हर झालाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं त्याला जाणवलं की ह्या बॉलची लाईन माझ्याकडनं चुकले कुठेतरी आणि पाहतो ऍक्शन रिप्ले. येस 24 लाईव्ह इव्हेंट्स प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचली जाते युट्यूबच्या माध्यमातून. हो चांगला बॉल. हीच लाईन सातत्याने त्रासदायक ठरली होती अनिकेतसाठी. डायरेक्ट हिट झालंय मात्र पोचला दिसतोय तो अनिकेत. लेग बायचा इशारा मुख्य पंच कळवत असताना बघा तो टर्न हा इनस्विंगर होता. पहिल्यांदा इनस्विंगरचा वापर केला तो अंगद पाटीलने. या अगोदरचे आपण पहिले 3 बॉल आउट स्विंगर त्यानंतर ओव्हर पिच बॉल जिथे तो षटकार आला. त्यानंतर इथे आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर प्रचंड मोठा स्विंग झाला बॉल. अगदी कमरेच्या वरती हिट झाला आणि लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळाले. अंगद पाटील टेनिस बॉल क्रिकेटचे धडे गेले कित्येक वर्ष गिरवतोय आणि कोणत्या फलंदाजाला कसं त्याच्या गोलंदाजीच्या तालावर नाचवायचं त्याला चांगलंच माहिती आहे. आणि बघूया आता शेवटचा बॉल आहे. स्पेलचा शेवट कसा करेल. पहिल्यांदा स्ट्राईक वर आले ओमकार पाटील. टीमची टोटल 7 रन्स. बघा पहिली 4 षटकं 20 मिनिटात आपल्याला संपवायची आहेत. राऊंड द विकेट आले. बाहेरची कडा लागली आहे. फ्लाय स्लिपला बीट करून बॉल पाठीमागे थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. ओमकार पाटीलचं इथे चौकाराने खातं उघडले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. रॉकस्टार आवरे बिनबाद 11 धावा.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा, एक षटकार, एक चौकार आपण पाहिला. त्याचबरोबर 3 डॉट बॉल देखील पाहिले. सुशांत गायकर आपल्याला पाहायला मिळतात. आता सेकंड ओव्हर मध्ये आलेत बॉलिंग मार्कवर. नेरेचे खरं तर एक खेळाडू आहेत आणि नेरेचं क्रिकेट ज्या पद्धतीने खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळलं गेलं गेल्या काही वर्षाचा कालखंड पाहिला तर त्यामध्ये सुशांत गायकरचं देखील मोठं योगदान राहिलं. प्रणय समोर अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल काय लगावलाय, फॉलिंग स्वीप, बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ढगात लाइटिंग लावत गेलाय. पहिल्याच बॉलवर सुशांत गायकरचं स्वागत षटकाराने. असे फटके खेळत असताना प्रणय तुमची पोझिशन खूप महत्वाची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया किती लवकर त्याने नी बेंड केला. म्हणजे बॉल डिपिंग आहे, फुल टॉस आहे, अगदी गुडघ्यावर येतो हे पाहिलं, ओळखलं, मागचा पाय टेकवला, त्यानंतर कनेक्ट केलं बॉलला आणि फॉलिंग स्वीप पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल यावेळेस समोर डाऊन दी ग्राउंड खेळलाय, लॉंग ऑफला वन बाउन्स बॉल सीमा पार चाललाय, येतो हा चौकार. साईचा सितारा चमकतोय मैदानाच्या आत. अनिकेत मोकलला खरं तर ज्या ठिकाणी फटके मारायचे असतात त्याचा जो स्ट्रॉंग झोन आहे तिथेच बॉल टाकला जातोय आणि तो असे चेंडू का सोडेल बा. कारण डू ऑर डाय हा सामना आहे, सुपर एट मध्ये प्रवेश करायचा आहे, ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल टाकायचे पुढे. तर मात्र अशी आक्रमक शैलीची खेळ आणि कर्णधार जेव्हा अशा पद्धतीने खेळ करतो पण तो एक एक्झाम्पल सेट करतो की पुढच्या येणाऱ्या खेळाडूने कशा लेवलचं क्रिकेट या मॅचमध्ये खेळणं अपेक्षित आहे. आपल्याला इंग्लंड विरुद्धचा भारताचा तो T20चा सामना आठवत असेल जो आपण पराभूत झालो 2018 मध्ये आणि तिथून रोहित शर्माने सांगितलं की मला हा अप्रोच चेंज करायचा आहे इंडियन क्रिकेटचा. आणि त्यानंतर 2019चा विश्वचषक आपल्याला आठवत असेल, 6 शतकं त्या मॅचमध्ये त्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने लगावले आणि त्याने सांगितलं की अशी आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. आणि तोच एक्झाम्पल कुठेतरी अनिकेत मोगल इथे सेट करताना पाहायला मिळतोय. 16 वर जाऊन पोहोचलाय, टीमची टोटल 21 आहे. इथे बघा नजाकत, ताकदीचा पण वापरही पाहिला आणि प्रॉपर टायमिंगचा खेळही पाहिला आहे. क्षेत्ररक्षकाचं देखील तितकंच कौतुक आहे. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली डीप कव्हर मध्ये. सूरजच्या माध्यमातून सूरज मुंगाजी त्या ठिकाणी होते. कसं ताकद नव्हती मात्र टायमिंग खूप चांगलं होतं. बॉल तितका ट्रॅव्हल झाला नाही, आपण पाहिलं सीमारेषे लगत चांगली फिल्डिंग सूरजच्या माध्यमातून. मात्र 2 रन इथे नक्कीच पूर्ण केले गेले. टीमची टोटल पुढे सरकत असताना 23 धाबा होतात. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मधील. सुशांत गायकर बॉलिंग मार्कवर अनिकेतसाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना हो इथे ताकदीने मारलाय, फिल्डर आहे तिकडे, तो बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. 6 रन्स. गीत आपण ऐकलं तर डीजे माडे यांच्या माध्यमातून रवी शेठ भैर यांच्यावर संगीतबद्ध केलेलं गीत. रॉकस्टार ग्रुप आवरे आणि तेही आता खुश असतील ज्या पद्धतीने अनिकेत मोकल त्यांच्या संघाचा सरसेनापती या ठिकाणी फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला सुशांत गायकरकडनं आता कमबॅक अपेक्षित असणार आहे. जीएस घर दोळे भंगारपडा टीमला पुनरागमन त्याला करावं लागेल. झालं गेलं विसरून येणारे 2 बॉल योग्यरित्या टाकावे लागतील आणि तो ते टाकण्यामध्ये अपयशी ठरतोय. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप, इथे मात्र एका टप्प्याने चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करतोय तो चौकार.
रॉकस्टारचे समर्थक खुश झाले आपण पाहिलं तर त्याच दिशेला हा चौकार गेला. पहा आपण पाहतोय सध्या त्यांना स्क्रीनवर 33 झालाय स्कोर. नशिबाची साथ मिळत असताना आणि घेतला थर्डमॅन आतमध्ये होता आणि फ्लाय स्लिप आणि थर्डमॅनच्या मधून बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रणय आणि टीमची टोटल बिनबाद 37 या आकड्यावर. रॉकस्टार आवरेज समर्थकांना आपण स्क्रीनवर पाहताय आणि जरा होऊन जाऊ द्या जल्लोष तिकडे डगआउट मध्ये. रॉकस्टार आवरेज समर्थक पहा आपण त्यांना मुख्य स्क्रीनवर पाहताय. खुश आहेत ते ज्या पद्धतीने त्यांच्या टीमला स्टार्ट मिळाला. अनिकेत मुकल असतील ओंकार पाटील असतील या दोघांकडून. आणि आता अडचणी वाढल्यात त्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जीएस गरत ओळे भंगारपडा टीमच्या आणि त्यांना आता विकेट हवी. ही पार्टनरशिप कोणता गोलंदाज ब्रेक करणार हे त्यांना शोधावं लागेल. तो शोधबोध घ्यावा लागेल आणि आता कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. चला 11 मिनिटं लागलीत पहिल्या 2 षटकांना. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय खूप चांगली सुरुवात करत असताना अनिकेत मोकल 11 बॉल 32. ओंकार पाटील आपण पाहतो 1 बॉल 4 वर खेळत असताना. यस टेप बॉलचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या हाताळण्यात येणार आहे. साहिल उलवेकर आले दादा बॉलिंग मार्कवर. खेडूक पाडायचं आहे करत खेळाडू. चला जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. अजित थोडं क्विक करा प्लीज. आयोजक स्टेजवरनं आम्हाला काय सूचना करतायत की आपल्याला फास्ट खेळायचा हा सामना कारण भरपूर वेळ लागलाय आज. त्यामुळे आपण कॉपरेट करूया सर्वजण आयोजन कमिटीला. टेप बॉलचं षटक तिसरं षटक. 37 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आता निर्णय योग्य ठरणार की अयोग्य हे मात्र 6 बॉल नंतर आपल्याला समजेल. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल आपण पाहतोय वाईडनी सुरुवात करत असताना टेबलच्या षटकामध्ये आपण हे सातत्याने पाहिले प्रणय पहिल्या दिवसाच्या पहिल्या रात्रीच्या पहिल्या सामन्यापासून की भरपूर एक्स्ट्रा यावर मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाले. लॅक ऑफ प्रॅक्टिस सरावाची कमतरता कुठेतरी येथे जाणवली. मात्र प्रयत्न चांगला आहे कारण टेप बॉल आता बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतं. आणि हाही बॉल खरं तर खराब लाईनवर टाकत असताना साहिल उलवेकर बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. टीमची टोटल आता 39 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओंकार पाटील डावकरचा फलंदाज सध्या स्ट्राईकवर असताना आता मात्र कुठेतरी साईड बदलली ते साहिल उलवेकरने. राईट ओव्हर द विकेट आले तरी देखील काही फरक पडला नाही. अगोदर राऊंड द विकेट मारा करत होते तेव्हाही 2 व्हाईट बॉल. आता ओव्हर द विकेट आले राईट आर्म तरी देखील आपण पाहतो लाईन खराब. नक्की त्यांचा प्रयत्न काय त्यांना काय करायचं आता ते कुठेतरी त्यांना उमजलेलं दिसत नाहीये. संकेत रानडे आपण पाहतोय कुठेतरी त्यांना काहीतरी गायडन्स देत असताना. रजत मुंडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन आणि काहीतरी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात का टिप्स देत आहेत गाईड करतात मार्गदर्शन करतात. टीमची टोटल आता 40 वर जाऊन पोहोचले प्रणय. अजून 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये कमीत कमी 30 जरी आल्या तरी 70च्या आसपास एक मोठं आव्हान असू शकतं या मॅच मध्ये कारण प्रेशर असतं सेकंड इनिंग मध्ये चेसिंगचा. लोवर फुलटॉस बॉल होता फक्त दिशा दिली आहे पॉइंटला खेळाडू आहेत. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होत असताना एक सिंगल मिळते. चाणक्य पद्धतीने ओंकार पाटीलने स्ट्राईक रोटेट केले. अनिकेत मुकल 11 बॉल 32 सध्या धावसंख्येवर खेळत असताना स्ट्राईकवर आला आणि ओंकारने खूप चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेशनचं काम केलं कारण दुसऱ्या बाजूने जर ठोकमटोक सुरू आहे तर आपलं काम आहे फक्त सिंगल काढणं आणि त्या इन फॉर्म आणि इन रिदम जो फलंदाजी करतोय त्याला स्ट्राईक वर आणणं. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही बॅटर पंच आपल्याला सूचित करतायत.
दोन्ही संघातील खेळाडूंना तोच नियम असणार आहे की आपल्याला वेळेचा दुरुपयोग करायचा नाहीये. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला याच रन रेटने तरी 94 पाहायला मिळतोय. मात्र पॉवर प्ले होता तिथे कुठेतरी फील्डचं रिस्ट्रिक्शन होतं. त्यामुळे आता त्या धावा बनतील का? तो गॅप भेटले जातील का? हाही मोठा प्रश्न असणार आहे रॉकस्टार आवरेच्या समोर. साहिल उलवेकर आपण पाहतोय. एकच बॉल आतापर्यंत या ओव्हरमधील झालाय. आणि इथे काय घडलं या बॉलवर पाहूया. क्लीन बोल्ट. यस, फलंदाज बाद आहे. खरं तर अनिकेत मुकलने चेंडू सोडून दिला होता असं प्रथम दर्शनी वाटलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया की नक्की घडलंय काय. अनिकेत मुकल शफल झाले आणि बॉल आपण पाहतो अजिबातच स्विंग नाही झाला. आणि बघा हलकीशी बेल्स पडली. ती बेल्स पडता पडता दुसऱ्या बेल्सला लागली आणि दोन्ही बेल्स डिस्ट्रॉय झाल्यात. अनिकेतलाही प्रथम दर्शनी विश्वास बसताना नक्कीच झालंय काय, मात्र त्याला मैदान सोडावं लागतंय. जाता जाता आपण पाहतोय हलकासा ब्रश झाला बॉल. दुसऱ्या अँगलने आपण पाहूया, ऑन साईडच्या अँगलने. कसं डगआउटला विश्वास बसता नाही रॉकस्टार आवरेच्या की ही विकेट आपण गमावली आहे. पहिली विकेट आपण पाहतोय प्राप्त झाली आहे साहिल उलवेकरच्या माध्यमातून. पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. सेट बॅट्समन अनिकेत मोकल बाद झालाय. हर्षल म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आत आलाय तिसऱ्या क्रमांकावर. पेटचा सितारा मात्र आजच्या रात्रीमध्ये त्याच्याकडनं जी खेळी आहे ती म्हणावी तशा पद्धतीने आलेली नाहीये. त्याचा जो नॅचरल गेम आहे, त्याची ती नॅचरल हिटिंग ॲबिलिटी आहे, ज्यासाठी तो ओळखला जातो. आता या महत्वाच्या मॅच मध्ये ती महत्वाची खेळी त्याच्याकडनं येईल का? दुसऱ्या बाजूला साहिल उलवेकरने एक विकेट मिळवली आहे. त्याचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे येणाऱ्या 4 बॉलवर तो देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे आपल्याला पाहायला मिळतात, निखळल्यात, लागल्यात. ओखलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला दिशा दिली आहे. मिड विकेटचा खेळाडू टुवर्ड स्क्वेअरला घेत असताना एक रन पूर्ण झाली आहे. डायरेक्ट थ्रो आलाय आणि डेफिनेटली तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. कारण डायरेक्ट थ्रो बॉलरकडे बॉलरने साहिलने यष्ट्यांचा वेध घेतला. तिने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे आता टेक्निकल टीम आणि तिसरे पंच यांच्या कोर्टामध्ये हा निर्णय आता सोपवण्यात आलाय. फलंदाज आहे OUT आउट. बिग मुवमेंट इन द मॅच. एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के. दोघेही सलामीवीर अगोदर अनिकेत मोकल त्रिफळाचीत आणि त्यानंतर आपण पाहतोय ओंकार पाटील झालाय तो धावबाद. मला कुठे 37 या धावसंख्येवर 0 विकेट होत्या प्रणय आणि आता 42 या धावसंख्येवर 2 गडी गमावलेत ते रॉकस्टार आवरे टीमने. आणि दमदार कमबॅक केलंय जीएस गरत ओवळे भंगारपाडा या टीमने या मॅच मध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच सपाटून मार करला गोलंदाजाने. मात्र या ओव्हरमध्ये साहिल उलवेकरने नक्कीच 5 धावा दिल्यात आतापर्यंत. मात्र एक विकेट आणि प्लस एक रनआउट त्याच्याच ओव्हरमध्ये आलाय. हर्षल म्हात्रेसाठी पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल आणि हा येत असताना डॉट. दुसऱ्या बाजूला कमलेश पाटील काबा आपल्याला पाहायला मिळतात, दाखल झालेत. त्यांनी आपण पाहतोय अगदी हाफक्रीज पर्यंत अंतर पार केलं होतं. त्यानंतर मात्र त्यांनी विचार बदलला आणि माघारी जाणं पसंत केलं आणि तेच योग्य राहिलं. अन्यथा इथे अजून एखादी विकेट गमावणं परवडणार नाहीये. आता थोडासा संयम दाखवणं गरजेचं आहे आता, कारण दोघे सलामीवीर बाद झाले. तिथे फटका फसलाय. खेळायचं होतं ऑन साईडला, बॉल गेला तो खरं तर खेळायचं होतं स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड फाईन मध्ये किंबहुना आणि बॉल गेला तो मिड ऑन मध्ये. रजत मुंडेने हा झेल टिपला आणि एकाच ओव्हरमध्ये तिसरा धक्का लागत असताना रॉकस्टार आवरे टीमला
अनिकेत मोकल, ओंकार पाटील आणि त्यानंतर हर्षल मात्रे देखील आपल्याला पाहायला मिळाले, बाद झाले. सुहास मॅन फ्रॉम कळंबोली यांना आपण सध्या स्क्रीनवर पाहिलं नुकतंच. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं काही प्रमाणात इंजुरी त्यांना झाली होती. नेक्स्ट बॉल. हो, बॉल हवेत आहे आणि अजून एका विकेटचं पतन. फासे फिरले या पहिल्या सत्राचे. 2 ओव्हरमध्ये कुठे 37 धावा प्रणय आणि 3 ओव्हरच्या आपण पाहतोय समाप्तीनंतर स्कोर कुठे जाऊन थांबलाय तर तब्बल 4 विकेट गमावत ओव्हर हॅट्रिक संपन्न झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहिल उलवेकर साठी. 3 विकेट त्याच्या गोलंदाजीवर प्लस 1 रनआउट आणि धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 5च धावा. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे. हमने पकड़ 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 42. 5 धावा, 3 विकेट आणि साहिल उलवेकरने गोलंदाजीची सुरुवात प्रणय 3 वाईट बॉल टाकून केली होती. म्हणजे 5 पैकी 3 धावा तर वाईटच्याच आहेत. अन्यथा 2च धावांचं षटक राहिलं असतं. मात्र हरकत नाही. 3 विकेट आल्या महत्वाचं. सध्या आपण साहिलला ऑन स्क्रीन पाहत आहे त्या ज्यामध्ये करता त्याने हा स्पेल हाताळलाय. खेडूक पाड्याचा गोलंदाज स्पीडअप करायचं सामन्याला. 42 धावा, 4 विकेट. आता स्वस्तिक मात्र आहे आणि त्याच्या समवेत कमलेश पाटील कावा. या दोघांवर आता मोठी जबाबदारी आहे. कमलेश पाटीलकडे प्रचंड दांडगा अनुभव आहे. ग्रामीणचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आणि समोर गोलंदाजी मार्कवर संकेत रानडे. पहिलाच बॉल स्विच हिट करत असताना टायमिंग तितकं जुळलं नाही. मात्र जो रिझल्ट हवा होता तो आलाय. तो बेमिसाल रिझल्ट. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवर कमलेश पाटीलच्या बॅटमधनं चौकार. संकेत रानडे मॅन फ्रॉम पोयंजे पनवेल मगाच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कारही पटकावलाय. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय अक्षरशः बॉलला. बॉल गेला तो डीप कव्हरला. पुन्हा एकदा साहिल आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून एकच रन मिळत असताना चांगलं कमबॅक करतोय संकेत. टीमची टोटल पुढे सरकत असताना 47 धावसंख्येवर. प्रणय कुठे आपण 70चा विचार करत होतो 2 ओव्हर नंतर, कारण 37 धावा होता. प्रोजेक्टेड स्कोर 94 दाखवत होता ऑन स्क्रीन. मात्र साहिल उलवेकरने पूर्णपणे या पहिल्या सत्राचं चित्रच बदललं किंबहुना. 5 धावामध्ये 3 विकेट प्लस 1 रनआउट त्याच्या ओव्हरमध्ये आला आणि ते रॉकस्टार आवरे संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. कारण अनिकेत मोकल सेट बॅट्समन बाद झाला 32 धावांचं योगदान देऊन. त्यानंतर मिडल ऑर्डर कोलॅप्स झाली. 4 फलंदाज टॉपचे माघारी परतलेत. आता लोअर मिडल ऑर्डर इथे स्वस्तिक मात्र आणि कमलेश पाटील यांच्यावर आता मोठी जबाबदारी इथून पुढे. हो, चांगला गोलंदाजी करत असताना संकेत आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता आणि इथे एकच धाव मिळत असताना अजित होते लॉंग ऑन वरनं अगदी मिडॉन पर्यंत धावत आले आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे आणि आपण पाहतोय जे खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून खेळलेत ना प्रणय, त्यांनी बऱ्याच वेळेला कर्णधाराला चांगलं गाईड केले, टिप्स दिल्यात की कुठे फिल्डिंग लावायची कोणाविरुद्ध. आणि जसं आपण पाहतोय कमलेश स्ट्राईकवर अंगद पाटीलने काही सूचना केल्या अजितला की इथे ते आपल्याला फिल्डिंग लावायची. संकेतला देखील काही टिप्स दिल्यात. बघूया आता टिप्स किती फायद्याच्या ठरतात. इथे देखील नक्कीच फायदा होत असताना संकेतला, कारण इथे डॉट बॉल आला. ओ, फुल टॉस बॉल होता अक्षरशः. कमलेश कुठे जाऊन थांबले होते अगदी वाईड लाईन जवळ पहा आणि बॉल अगदी ऑफस्टम्पच्या जवळून निघून गेलाय. कमलेश स्वतःची नाराज आहे. त्यांना समजलं की त्यांनी हा चान्स मिस केला फुलटॉस बॉलचा. आलाय तो डॉट. संकेत रानडे खूप चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 6 रन दिल्यात 4 बॉलमध्ये. टीमची टोटल 48ला 4. वन्स अगेन बीट आणि यावेळेस मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय.
वेगवान पद्धतीने चांगल्या लाईनवर या बॉलची पिचिंग करत असताना, हो बघा गुड लाईन स्पॉट आणि मधल्या यष्टीच्या आणि डाव्या यष्टीच्या अगदी वरतून निघून गेला. बघूया आता शेवट काय असेल या ओव्हरचा. ओव्हरपिच बॉल टाकलाय मात्र या जाळ्यात फसवलाय. येस इट इज. फसला कमलेश पाटील कावा संकेतच्या या जाळ्यामध्ये आणि 5वा धक्का रॉकस्टार आवरे टीमला 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 या धावसंख्येवर लागलाय. अजित मुंगजी यांनी तो झेल टिपला आपण पाहिलं लॉंगॉन मध्ये परिक्षेत्रामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. संकेत रानडेचं सेलिब्रेशन खास करून ज्यावेळी विकेट आली पहा त्याचं सेलिब्रेशन. जास्त अग्रेशन नाही मात्र त्याने दाखवलं की मला जे करायचं होतं, जी विकेट हवी होती ती विकेट मी माझ्या गोलंदाजीवर आपल्या संघाला मिळवून दिली. प्रणय या 4 ओव्हरचा आपण खेळ पहिल्या 2 ओव्हरमध्ये 37 आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 आणि 5 विकेट. म्हणजे मागच्या 12 बॉलमध्ये 11 रन आणि 5 विकेट आल्यात. जीएस घेरत ओळे बंगारपडा टीमचं एक जबरदस्त कमबॅक आहे आणि जबरदस्त पुनरागमन आहे या पहिल्या इनिंग मध्ये. आता 60 देखील पार होतील का हा प्रश्न आता निर्माण झालाय. आणि डेथ ओव्हर मध्ये मॅन फ्रॉम चांबारली, ऑल इंडिया आयकॉन, ISPL स्पेशालिस्ट, प्रेसिडेंट कप स्पेशालिस्ट, मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू डेथ ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल एज लागली, बॉल पाठीमागे अँड कॅच ड्रॉप. आणि खोळी आय थिंक त्या ठिकाणी होते. मोहा गावचा करत खेळाडू थोडी खरं तर चलबिचल झाली आपण पाहिलं. कारण चेंडूवर अशा मुवमेंटला नजर ठेवणं कुठेतरी कठीण जातं, कारण तुम्हाला मागे धावत द्यायचं असतं, बॅकवर्ड रनिंग आणि ते चेंडूवर नजर ठेवून आणि शरीराचा समतोल बॅलन्स ठेवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अवघड असतात. हा झेल सुटलाय हरकत नाही. खेळाडूंनी देखील कौतुकाची ताप दिली की प्रयत्न केला. हो रजत मुंडे थोडासा आपण पहिला निराश झाला होता रिॲक्शन. आणि इथे पकडलाय. हे असतं पुनरागमन. ही असते झालेली चूक दुरुस्त करणं अगदी पुढच्याच बॉलवर. आणि आता रजत मुंडे देखील अप्रिशिएट करत असताना पहिल्या बॉलवर जे जमलं नाही ते नेक्स्ट बॉलवर केलंय. अर्थातच अनिकेत नाही हा झेल टिपला फलंदाज बाद. रजत मुंडेला विकेट मिळाली. टीमची टोटल 49 वर जाऊन पोहोचली. आणि एकमेकांना अप्रिशिएट करणं, चुकी झाली तरी सांभाळून घेणं, झेल टिपला तरी अप्रिशिएट करणं आणि हेच तर क्रिकेटचा खरं अविभाज्य भाग आहे. कारण टीम या जर शब्दाला आपण फोड केली तर टुगेदर एव्हरीवन अकम्प्लिश मोर असं त्याचं आपण पाहिलं तर फुल फॉर्म होतो. आणि तोच सांघिक खेळ आहे. टीम गेम नेम इज क्रिकेट. 49-6 नेक्स्ट बॉल. ओ भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस. संख्याच्या हातात बॉल निसडला आणि इथे मात्र 50 धावा पूर्ण होत असताना सांघिक अर्धशतक रॉकस्टार आवरे टीमचा 50 धावा फायटिंग टोटल आहे. प्रणय इथेही फाईट केली जाऊ शकते आणि अजूनही 3 बॉल बाकी आहेत. त्यामुळे इथून जेवढ्या जास्ती धावा ऍड करता येतील स्वस्तिक मात्रे, भूषण मात्रे यांना त्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल. मात्र आव्हान मोठं आहे. प्रवास करताय कारण समोर रजत मुंडे सारखा एक गुणवान खेळाडू, त्याच्या समोर धावा बनवणं तितकं सोपं नसणार आहे. मिस्टर कन्सिस्टंट. मगाशी देखील तो बॉल डॉट झाला असता मात्र कीपरच्या हातातनं बॉल निसटला त्यामुळे ती सिंगल. आणि इथे पहा अगदी वाईड शॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. फिंगर्स रोल केले शेवटच्या मोमेंटला. आतमध्ये झाला बॉल स्विंग इन एअर. 50 धावा 6 विकेट. हो चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. मात्र अंपायर हॅज सेड नो बॉल.
आणि त्याला चॅलेंज केलंय. गोलंदाजाने स्ट्रेट अप आहे, रिव्ह्यूचा वापर केला, त्यामुळे शहानिशा केली जाईल. इट्स अ नो बॉल कॉल. भरपूर मोठा नो बॉल आहे. अगदी पॉपिंग ग्रीजच्या बराच पाय पुढे बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे, मुख्य स्क्रीनवर. कारण जेपी पॅनलचे पंच आहेत, त्यामुळे योग्य तोच निर्णय ऑनफिल्ड पंचांचा देखील आणि तिसऱ्या पंचांचा देखील. 51 धावा धावफलकावर 51 आणि नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. थोडासा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटरला. हो, बॅट फिरली मात्र चेंडू आणि बॅट मध्ये तीळ मात्र संपर्क झाला नाहीये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आतमध्ये येणारा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बॅट आणि पॅडच्या मधून जो गॅप आहे त्या गॅप मधनं ऑफस्टमच्या जवळून संख्येच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. 51 झाल्यात, 6 विकेट गमावत. यावेळेस पहा समोर टोलवलाय चेंडू, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेल फिनिश आपल्याला पाहायला मिळत आहे. ते फलंदाज स्वस्तिकच्या बॅट मधनं आलाय षटकार. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल आहे ती 57 आणि 58 धावांचा आता मात्र इथे पाठलाग करावा लागेल जर सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा आहे. तो जीएस गेला तेवढे बंगारपडा टीमला आणि रॉकस्टार आवरे संघ मात्र इथे त्या धावा डिफेंड करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. आम्ही मात्र थांबतोय. या 31 मिनिटांमध्ये खरं तर ही इनिंग संपली, त्यामुळे चांगलं कॉपरेशन केलं दोन्ही टीमच्या माध्यमातून. आम्ही मात्र या स्पर्धेमधनं आता थांबतोय. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मळवी यांचा आभार व्यक्त करतो. विशेष आभार आमचे मित्र विपुल पाटील सर यांचा आम्ही व्यक्त करतो. आणि उत्तरार्धाला जशी मात्र सुरुवात होईल तशी मात्र आवाजामध्ये होईल बदल, परिवर्तन आणि संयम. गरज सर यांच्या वाणीतून ऐकूया आपण या उत्तरार्धाची अर्थात सुपर 8 मध्ये कोण जाणार त्या संघर्षाची कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच. युवराज माली सरांचा आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकलात, जे आज आपल्यासोबत जोडले गेले. मी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष कौतुक करेल. चला आपण त्यांचा सन्मान करूया. आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांना इन्व्हाइट करण्यात आलं आणि ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकाव्यास मिळाला. मराठी भाषेमधील एक तंत्रशुद्ध समालोचक, एक अभ्यासू समालोचक म्हणून युवराज माळी सरांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. विविध होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा, पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा सातत्यानं सर कव्हर करत असतात. युवराज माली सर सातत्यानं नवी मुंबई परिसरामध्ये उरण तालुका, पनवेल तालुक्यामध्ये ज्यांचा आवाज बऱ्याचशा आयोजकांना, स्पर्धकांना हवा असतो आणि आज ते आपल्यासोबत जोडले गेले उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये. धन्यवाद युवराज माली सर. शेवटचा सत्र जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहे, जिथे रॉकस्टार आवरे संघ खेळतोय शेवटची मॅच. त्यांच्या विरोधात आज एकही सामना न हारणारा संघ जीएस घरत ओवले भंगारपाडा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. एकही सामना आज अजित मुंगाजी यांच्या संघाने हरला नाहीये. चला आपण विनंती करूया पुन्हा एकदा बॅट्समन टीमला, बॅटिंग करणाऱ्या संघाला आता मैदानाच्या आतमध्ये सलामीचे खेळाडू पाठवा. आय थिंक 57 काढल्यात आणि 58चा पाठलाग करायचा. रिक्वायर्ड रन रेट 11.60च्या सरासरीनं वाटचाल करावी लागणार आहे. म्हणजे जवळजवळ प्रणय सर 12 काढाव्या लागतील. प्रति ओव्हर 12 काढायच्या. चला बॅट्समन जा मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे खेळाडू सध्या रात्रीचे 1:12 होत आहेत. एवढ्या वेळामध्ये आपण स्पर्धा पूर्ण करत होतो. सध्या स्क्रीनवरती आपण या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेब यांना पाहता.
आणि त्यांच्या समेत हृदया दीपक शेठ पाटील यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहताय. सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेब ज्यांनी या क्रीडांगणामध्ये प्रथमतः नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं. अनेक वर्षाची परंपरा राखण्याचं काम दीपक शेठ पाटील साहेबांनी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये केलंय. दीपक शेठ साहेबांची स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमीच 4 व्हीलर कार पाहायला मिळते. राधा एंटरप्राइजेस पुरस्कृत यावर्षी जो हंगाम आपण पाहताय क्रिकेटचा महासंग्राम पहिल्यांदा हे क्रिकेटमध्ये घडतंय. उरण पनवेल मधील 2 महासत्ता असणारी क्रिकेटची 2 तालुके एकत्रित आलेत. चला मी या बॅट्समनला विनंती करतो आणि फिल्डिंग करणारी टीम चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीचे खेळाडू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये सुनील शेठ मडवी साहेबांचं योगदान देखील तेवढंच मोठं आहे. ज्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा आपण पाहताय संतोष शेठ पाटील असतील, दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी. जशी हा उल्लेख केला की या त्रिकुटांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 9 रात्री दिवसा रात्रीमध्ये खेळली जाणारी स्पर्धा तेवढी सोपी नाहीये, पण तू आयोजनाला तोडच नाहीये. आयोजनाचा रुबाबच निराळा राहिलाय. 11 लाखाहून अधिक प्रेक्षक जोडले गेले. एवढेच नव्हे तर अनेक प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी देखील मैदानामध्ये येताना पाहायला मिळालेत. चला सामना स्टार्ट करा. लास्ट वॉर्निंग आयोजकांनी आम्हाला दिली आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि बराच वेळ आज वाढला. सर्वांनाच असं वाटलं की 5ला स्पर्धा आपण सुरू केली, लवकरात लवकर संपली जाईल. चला मॅचला करूया सुरुवात. मजा येईल सामन्याला. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे आणि उद्या ठीक 3 वाजता स्पर्धा रिपोर्टिंग करायचे खेळाडूंना. 3:30ला पहिला बॉल पडेल. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सुपर 8 टोटल 8 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक रात्रीमध्ये आपण 6-6 सामने खेळत आलोय, परंतु उद्याची रात्र फार मोठी. 7 सामने उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. उद्या या स्पर्धेची महत्वाची रात्र, दिवस रात्र क्रिकेट अर्थातच डे नाईट. चला मॅचला करूया सुरुवात. 58चा करायचा पाठलाग. कोण जिंकेल या मॅच मध्ये, कोणाचं आव्हान पुढे जाईल आणि कोण जाईल या स्पर्धेतून बाहेर. रॉकस्टार आवरेनं काढल्यात 57 आणि 58चा पाठलाग. GS गरत ओले भंगारपाडा करण्यासाठी दाखल झाल्या. सलामीचे खेळाडू एकीकडे आपण अजित मुंगाजी यांना पाहत आहेत. टीमचे कॅप्टन आहेत, टीमचे लीडर सर सेनापती. परंतु दुसरीकडे ऑल इंडिया आयकॉन रजत मुंडे यांना आपण पाहताय. 58-30 बॉल मध्ये पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. स्वस्तिक पहिला बॉल फटका फसलाय. कॅचची संधी. गोल्डन विकेट. कर्णधाराला खातही खोलू दिलं नाहीये. 0वरती अजित मुंगाजीचा खेळ संपला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्वस्तिकनं सुरुवात करून दिली. तारागावचा खेळाडू स्वस्तिक मात्रेला आपण पाहताय आणि त्याची सुरुवात कमालीचीच राहिली आहे. मोठी अडचण दूर केली अजित मुंगाजी. अशा विस्फोटक खेळाडूला लवकरात लवकर बाहेर पाठवण्याचं काम स्वस्तिकने केलंय. आता चेस मध्ये अडचणी वाढवण्याचं काम करू शकतात कदाचित गोलंदाज. हा स्वस्तिक देखील फायद्याचाच राहिलाय रॉकस्टार आवरेसाठी. जेव्हा जेव्हा त्याच्या हातामध्ये पहिलं षटक आल्या तेव्हा तेव्हा विकेट्स घेण्यामध्ये तो माहीर राहिलाय. अनिकेत कोहली येत आहेत नवीन खेळाडू, गव्हाण गावचे खेळाडू आहेत. अनिकेत कोहलीचा पहिला फटका समोरच्या दिशेनं. समोर मारला स्टेट ड्राईव्हचा दणका. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या पलीकडे. डावाचा श्रीगणेश करणारा पहिला षटकार. सब्र करो अभी मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद कहेगा चल अनिकेत अब तेरी बारी है. बारी बारी सबकी बारी. कभी स्वस्तिक की तो कभी अनिकेत की. पहिल्या बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती टिक फॉर टॅग. जसं तसं उत्तर दिलंय. 600च्या स्ट्राईक रेटने अनिकेत कोहली खेळतायत. चांगला फटका एक्झिक्यूट केला. इथे बॉल समोर टाकला. मिडॉनला खेळाडू आहेत तैनात. रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. तिसरा बॉल डॉट आला. स्वस्तिकचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला.
पहिलं षटक फार महत्वाचं आहे. इथे 2-3 विकेट आल्या तर रॉकस्टार आवरे कमबॅक करेल, पण धावांची गती वाढवावी लागणार आहे. आडव्या बॅटनं केल्या, ऑन साइडला प्रोटेक्शन लावण्यात आलं, एक सिंगल मिळेल. कमलेश पाटील यांना आपण त्या ठिकाणी पाहता ऍज अ आयकॉन. सध्या 2 आयकॉन राहिलेत, कारण बरेचसे नामांकित आयकॉन आज देखील आपण पाहिले. प्रीतम वारी यांना आपण पाहिलं, त्याच्यानंतर विवेक शेलार हे देखील खेळताना पाहायला मिळाले. त्यांचे संघ बाहेर झालेत, परंतु आता रजत मुंडे मिस्टर कन्सिस्टन्सी अगदी खालापूर परिसरातील सांभारली गाव आणि अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रजत यांचा अनोखा विक्रम पाहायला मिळाला. कधी बॉलिंग कधी बॅटिंग हा नेहमीच त्यांचा उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी ते ओळखले जात आहेत. सध्या त्यांच्या बॅटिंगची गरज आहे. जीएस गरत ओले बंगारपाडा संघाला त्यांचे पाठीराखेच म्हणत असतील, रजतची कन्सिस्टन्सी राहू दे या मॅच मध्ये. 51ची आवश्यकता. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचतात बॉल पर्यंत. मिळेल एक धाव, एका धावेने धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतील 8 धावा. सुरुवात अनिकेत मोकलनं करून दिली. प्रथमतः बॅटिंगचा चर्चा आपण केली. कर्णधार कॅप्टन अनिकेत जेव्हा बॅटिंग करत होते, आय थिंक 2 ओव्हर मध्ये 37 बनल्या होत्या. असं वाटलं की 70-75 सहज बनतील. अनिकेत बाद झाल्यानंतर वापसी केली, पण तू इथे सुरुवात 5 बॉल मध्ये 8 न होताना पाहायला मिळते. एक विकेट ती देखील अजित मुंगाजीची. शेवटचा बॉल आहे, पॉवर प्ले. ओ आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शारीरिक मार या बॉलनं दिलाय. डायरेक्ट हिट. ओ तिकडे काम बनलंय. हर्ष उल्हास जल्लोष करत असताना या मॅच मधली गोल्डन विकेट, सरप्राईज विकेट. रजत मुंडे धावचीच्या स्वरूपात बाद. वा क्या बात है. इकडे लक्ष विकेट कडे राहिलं आणि नॉ स्ट्राईकला डेंजर एंड कडे रजत यांच्याकडे थ्रो आला. बॅट्समन सुरक्षित आहेत का स्ट्राईकच्या खेळाडूला विचारत राहिले, पण तो इकडे विकेट रजत यांची मिळाली आणि तिकडे संपूर्ण खेळाडू कक्ष खुश झाला. पाठीराखे रॉकस्टार आवरेचे खुश होताना पाहायला मिळालेत. रवी फॅन अगदी रवी भोईर यांचा संघ, रॉकस्टार ग्रुपचे सदस्य आणि रॉकस्टार ग्रुप अगदी आवरेचा आपण पाहताय. आता मॅचला मजा येईल. येणारे 24 बॉल 50ची आवश्यकता. रजत यांची विकेट मॅचला कदाचित कलाटणी देणारी ठरेल का? या मॅच मध्ये रजत यांच्या बॅटिंगची फार गरज होती. नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतील. इनअप नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती संकेत रानडे दाखल होताना पाहायला मिळतात. अपेक्षित नव्हतं रजत यांना देखील की अशी विकेट मिळेल. 24 बॉल 50चा पाठलाग. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत आहेत, गोलंदाजी ट्रॅक वरती कमलेश पाटील. कावा यांना आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. नेहमीच कावा यांची एक व्याख्या राहिली क्रिकेटमध्ये, खेळायचं तर जिंकण्यासाठी आणि सातत्यानं आपल्या लढवई या वृत्तीनं आपल्या आत्मविश्वासानं गोलंदाजी करणारा कमलेश पाटील येताना पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हे षटक फार महत्वाचं आहे. सध्या आयकॉन खेळाडूचा वापर करण्यात आलाय. हे दुसरं षटक 4 ओव्हर मध्ये 50 धावेचा पाठलाग करायचा आहे का? इथे आता मिडल ऑर्डर मध्ये संकेत रानडे, अनिकेत कोहली स्वतःवरती विश्वास ठेवून या 50 धावा काढतील का? 24 बॉल 50 धावेचा पाठलाग. कमलेश यावेळीचा बॉल जोरदार अपील करताना पाहायला मिळाले. तिकडे थ्रो, पुन्हा एकदा रनआउटची विकेट. अनिकेत कोहली धाव बाद. आणखीन एक धक्का लागलाय जीएस गरत ओले बंगारपाडा संघाला. अनिकेत गरत धावचीच्या स्वरूपात मैदानातून बाहेर. टीव्ही अंपायर्स कडे जाऊया. आकाश भगत, चैतन्य पाटील यांच्या वतीनं पारितोषिक लावण्यात आले. आणि त्याच्या अगोदर आपण अनाउन्समेंट करूया. खेळाडू झाले धावबाद. चला परतावं लागेल खेळाडूंना. 3 डॉट बॉल 3 विकेट्स
जरी काढल्या कमलेश पाटील यांनी तर तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज लावण्यात आलंय. क्या बात आहे. रॉकस्टार आवरे टीमचा आयकॉन खेळाडू. जर कमलेश यांनी 3 लगातार डॉट बॉल काढले, 3 बॉल 3 विकेट जरी घेतल्या तरी त्यांना तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज मिळणार आहे. इथे पहिला बॉल डॉट आला, कारण रन्स आली नाहीये या बॉलवरती. सध्या 23 बॉल 50 धावेचं समीकरण. रजत पाठोपाठ अनिकेत देखील धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. नवीन खेळाडू हर्षल येताना पाहायला मिळत आहेत. खारकोपरचे खेळाडू आहेत हर्षल. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव फलकावरती स्कोर पाहायला मिळतो. 9 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. सध्या रॉकस्टार आवरेची चांगली सुरुवात. आतापर्यंत फिल्डरच्या लिस्टमध्ये सौरभ यांची चर्चा राहिली आहे. सौरभ यांनी कॅच पकडला. सौरभ यांनी 2 वेळा डायरेक्ट हिट केल्या स्टंपला, त्यामुळे त्यांचं योगदान फार चांगलं राहिलं या मॅच मध्ये. यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, थोडासा फुल टॉस पडला. इथे आणखीन चान्स. हो, सौरभ पुन्हा एकदा होते. सध्या ते स्टंपला टिपण्याचीच प्रॅक्टिस करतात वारंवार. 2दा प्रत्येक वेळी त्यांचा हिट नेमका लागला. निशाणा परफेक्ट साधतात ते. इथे देखील चान्स होता. बाल बचावलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. हा थ्रो, रिले थ्रो. ओ, डायरेक्ट हिट काम बनलं असतं. आणखीन एक खेळाडूला बाहेर पाठवण्याची भूमिका बजावत होते सौरभ त्या ठिकाणी. हर्षल ठाकूर पोहोचले शेवटच्या क्षणाला, पण त्याच्या अगोदर हिट झाला असता तर त्यांना बाहेर जावं लागलं असतं. स्कोर डबल डिजिट मध्ये 10ला 3 विकेट पडल्यात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पुढच्याच बॉल वरती कमलेश पाटीलला हे यश. हर्षल ठाकूरचा झेल. फलंदाज हर्षल बाद. या लवकरात लवकर आपण स्पर्धा खेळता लाईव्ह वरती आणि वारंवार आपण गोष्टी उल्लेख करतो खेळाडूंना वेळेचं महत्व. विकेट पडल्यानंतर खेळाडू बॅट्समन रेडी ठेवत चला, जेणेकरून लवकरात लवकर आपण मॅच कव्हर करू. सध्या 1:25 होत आहेत. या वेळेमध्ये सामने संपायला हवे होते, पण तो जास्त वेळ आज खर्च केला. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळते 6व्या क्रमांकावरती. अनिकेत कोहली मोहोचा खेळाडू आहे, तो दाखल झालाय मैदानामध्ये. कमलेश यांचा पुढचा बॉल, स्विंग अँड मिस, बाहेर वळवला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल आलेत. का पुढचा बॉल डॉट येईल का? आणि जर तो आला तर कमलेश पाटील यांना 5,000 रुपयाचे कॅश प्राइज मिळणार आहे. हा बॉल फार महत्वाचा आहे कमलेश पाटील यांच्या दृष्टिकोनातून देखील, परंतु संघाला देखील ती गरज आहे. रॉकस्टार आवरे टीम डॉट बॉल ना आता रिक्वायर्ड रन रेट वाढवलाय. चांगली बॉलिंग करतायत. शेवटचा बॉल. ओ, इथे डॉट बॉल. कमलेश पाटील यांच्या नावावरती 5,000 रुपये. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी जिंकले. लगातार 3 डॉट बॉल. अप्रतिम बॉलिंग. चला, टीम मीटिंग नको. रॉकस्टार आवरे टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण सध्या सर्वच काही सुरळीत सुरू आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. त्या अर्थातच अवघ्या 10 धावा. येणारे शेवटचे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 48 धावेची आवश्यकता. चला, फिल्डिंग लावा. प्रति ओव्हर आता 16 धावा काढायच्या आहेत. 48 धावेची आवश्यकता असणाऱ्या. 18 बॉल 48. चला अनिकेत, या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घ्या. आपण आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फिल्डिंग लावून घ्या आणि त्वरित बॅट्समन देखील रेडी होतील. येणारे 18 बॉल 48 धावेची आवश्यकता. GS गरत, ओले बंगारपाडा आणि त्यांच्या विरोधात रॉकस्टार आवरे अशी आजच्या 8व्या दिवसातील ही शेवटची मॅच. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. 8 संघ क्वालिफायर होताना पाहायला मिळालेत, ज्यामध्ये पहिल्यांदा सुपर 8 मध्ये जाणारा संघ AKM स्मृती अँड मानसी स्पोर्ट्स डेरवली गावदेवी गावठाण हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. त्याच्यानंतर आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे हा संघ पोहोचला. महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी, चिर्ले चॅलेंजर्स, स्मायरा अँड इश्विका वॉरियर्स जासई, MB फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल, सात्विक अँड स्वरूप 11 कर्नाला असे 7 संघ पाहायला मिळालेत. आणि शेवटचा संघ आज मिळणार आहे. सध्या तुम्ही आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहता.
जिथे आमचे प्रणय सर देखील जोडले गेले. संपूर्ण जिम्मेदारी या स्पर्धेची, उत्तम लेखन, स्कोरिंगची भूमिका. आज युवराज माळी सरांचा आवाज ऐकायला मिळाला. मॅचच्या दिशेने जाऊया. 18 बॉल 48 ची आवश्यकता. पुढे सरसावून मारला. थोडासा टर्न झाला, बॉल बाहेर वळवला, त्याच्यानंतर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न संकेत रानडे यांचा. मॅच अद्याप संपली नाहीये. GS गरत ओवळे बंगारपाडा टीम, सकारात्मकता तुम्हाला दाखवावी लागेल. पॉझिटिव्ह अप्रोचनं बॅटिंग करायची आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील अनेक वेळा सामने बदलताना पाहायला मिळालेत. येणारे 17 बॉल 47 काढायचे आहेत. अनिकेत आणि त्याच्या सोबतीला संकेत असे दोन खेळाडू खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. मिडल ऑर्डर मधील बॅट्समन जिशान शेख बॉलिंग करतायत. जिशान यांचा पुढचा बॉल आडव्या बॅटनं मारला, डीप मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 21 प्राधान्य दिलं, फक्त एकच धाव मिळेल. एका धावेनं फरक पडणार नाहीये. आणि त्यांना देखील ठाऊक आहे इथे बाउंड्री आपल्याला रोखायची आहेत. इथे मोठा फटका खेळाडूंना खेळू द्यायचा नाहीये. बॉलिंगचं कौतुक करूया. सुरुवातीला स्वस्तिक यांनी इम्प्रेस कामगिरी केली. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये काबा आले. काबा यांची बॉलिंग एक नंबर पाहायला मिळाली या सत्रामध्ये. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्सच दिल्या नाहीयेत. अवघ्या 2 धावांचं षटक कमलेश पाटील यांनी हाताळलं. आणि सध्या जिशान शेख 2 बॉलमध्ये अवघ्या 2च दिल्यात. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल बाहेर चाललाय. तिकडे अनिकेत कॅप्टन रिव्ह्यूची मागणी करतायत. चला गोलंदाज, चला अंपायर्स रिव्ह्यूची मागणी करण्यात आली का? चला थर्ड अंपायर्स कडे आपण जाऊया. तिसरे अंपायर्स फिल्डिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यूची मागणी केली आहे आणि तो सध्या निर्णय आपण स्क्रीनवरती पाहत आहे. जिशान शेख लेफ्टी बॉलर आहेत आणि त्यांची गोलंदाजी 58चा पाठलाग. सध्या 13ला 4 विकेट स्कोर वरती पाहायला मिळतात. इट्स अ व्हाईट बॉल. टीव्ही अंपायर थर्ड अंपायर यांचा निर्णय आला. व्हाईट बॉल बाहेर चाललाय सांगत असताना अंपायर ज्यांनी दर्शवलं या बॉलला. गोलंदाजी ट्रॅकवरती जिशान पुन्हा एकदा दाखल होतील. चांगल्या नियंत्रण टप्प्यावरती त्यांना बॉलिंग करावी लागणार आहे. 13 सध्या धावा पाहायला मिळतात. स्विंग अँड मिस, बाहेर वळवला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतील तसा तसा सामना हा दूर जाणार आहे. एक एक डॉट बॉल मनामध्ये धडकी भरणाराच राहील. इथे एक एक डॉट बॉल विजयाची चाहूल देतोय रॉकस्टार आवरेला. 45 धावा काढायचे अवघ्या 15 बॉल मध्ये. आता फास्ट बॅटिंग करावी लागेल. आडव्या बॅटनं मारला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे देखील मिळेल. फक्त एकच धाव. एक एक धावेनं काम बनणार नाहीये. प्रवास मोठा बनत चाललाय. धाव संख्या प्रचंड मोठ्या काढायच्या आहेत. सध्या 14 बॉल 44 धावेची आवश्यकता. अनेक ग्रामीण खेळाडू प्रॅक्टिस सेशन मध्ये असा देखील खेळ खेळतात. प्रणय सर 12 बॉल मध्ये 30 धावा काढल्या तर तुला डबल बॅटिंग. अशा बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिस सेशन मध्ये पाहायला मिळतात. पण इथे 44 काढायचे आहेत. मिड ऑफला फटका फसलाय. कॅचची संधी पकडलाय. कॅच अर्धा संघ गुंडाळून घेतलाय. 14 वरती 5वा धक्का लागलाय. फलंदाज बाद. पाचवा खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले आणि गोलंदाजीची ताकद पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजानं टिचूनच मारा केलाय. चान्सच दिला नाहीये. या ओव्हर मध्ये देखील विकेटची पडझड आणि कॅप्टन आता खुश आहेत. 13 चेंडू 44 ची आवश्यकता. संकेत रानडेच्या सोबतीला आता बॅट्समन नवीन दाखल होत आहेत. कल्पेश मस्कर हे त्यांना पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन कल्पेश आलेत. पहिला बॉल कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कमलेश त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत पण ती मिळणार नाहीये. फक्त एकच धाव. 18 बॉलचा खेळ संपला. स्कोरबोर्ड वरती 5 बाद 15 धावा राहिलेत. फक्त 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 43 ची आवश्यकता. चला टीम मीटिंग साठी वेळ नाही आता. 1:34 12 बॉल 43 समीकरण. फिल्डिंग लावून घ्या. गोलंदाजाला इन्व्हाइट करा. कारण 3 मॅच आपण खेळलात आतापर्यंत या क्रीडांगणामध्ये. त्यामुळे चर्चा आता साधू नका. कॅप्टनला देखील ठाऊक आहे कुठल्या गोलंदाजाकडे गोलंदाजी जाईल. रात्रीचे 1:30 वाजल्यानंतर देखील प्रेक्षकांची ही गर्दी हेच सांगते की स्पर्धा फार मोठी आहे आणि त्या स्पर्धेमध्ये
प्रेक्षक आनंद लुटत असताना पाहायला मिळालेत. प्रेक्षकांनी जणू काही या स्पर्धेला उचलूनच घेतलंय. प्रेक्षक प्रत्येक रात्रीमध्ये आले. प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांचा सहभाग पाहायला मिळाला. आणि क्रिकेट हा साऱ्यांचाच आवडीचा खेळ बनलाय. मग पावसाळी क्रिकेट असू द्या, पावसाच्या सरी बरसत असताना देखील प्रेक्षक येतात. कडक उन्हामध्ये देखील प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी येतात. मग थंडीमध्ये देखील नाईट क्रिकेटच्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. आज आपण पाहताय अनेक प्रेक्षक जोडलेत. त्या क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतो. 12 बॉल 43 ची मॅच. GS गरत ओवले बंगारपाडा संघ आज एकही सामना ते हरले नव्हते. लगातार 2 सामने त्यांनी जिंकले. परंतु हा शेवटचा महत्वाचा सामना, त्या सामन्यामध्ये रजत यांची मिळालेली ती रनआउटची विकेट, कदाचित तिथूनच सामना बदलला की काय, कारण रजत यांचं खेळपट्टीवरती राहणं अशा महत्वाच्या परिस्थितीमध्ये फार गरजेचं होतं. चला बॉलर थोडीशी घाई दाखवा. गोलंदाज षटक क्रमांक 4 सौरभ गावण. चला सौरभ गावण स्पीड अप द्या मॅचला. अनिकेत 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 43 ची आवश्यकता. सौरभ गावण टेप बॉलचा वापर करण्यात आलाय. टेप बॉल, पहिला बॉल येईल डॉट, निर्धाव चेंडू. 11ला आता 43. एक डॉट बॉल. सुपर 8 च्या दिशेनं पाऊल. चांगला बॉल पडला, थोडासा आतमध्ये आला, उंच उडाला, बाउन्स झाला थोडासा. 11 बॉल 43 ची आवश्यकता. सौरभ गावण ग्रामीण स्तरावरील खेळाडू, चांगली बॉलिंग करतायत सध्या. पुढचा बॉल, टेप बॉल आडव्या बॅटनं मारलाय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. लांब लचक फटका, बॉल पाठवलाय कल्पेश मस्करनं सीमा पार. षटकार. चांगला फटका मारलाय. या षटकारनं अद्याप मॅच आम्ही जिंकू शकतो. हा बल देणारा षटकार आहे. बॅटच्या मधोमध पॉवर जनरेट करत लांब लचक फटका. टेप बॉल वरती आजच्या रात्रीतला सर्वाधिक लांब षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना सौरभ गावणच्या विरोधात हा षटकार. समीकरण आता बदलेल. शेवटचे 10 बॉल, 10 चेंडू 37 धावा. 10 चेंडू 37 धावेची आवश्यकता. बघा मैदानामध्ये खेळाडू काय सूचना देत आहेत. कदाचित रिटायर हर्ट होताना पाहायला मिळालेत गोलंदाज सौरभ गावण. आणि त्यांच्या जागेवरती सध्या 12वे खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बदल होताना पाहायला मिळेल, कारण सौरभ थोडेसे दुखापतग्रस्त आहेत आणि त्याच कारणास्तव कॅप्टननं बॉल हातामध्ये घेतलाय. अनिकेत मोकल दाखल होताना पाहायला मिळत आहेत बॉलिंगच्या उंबरट्यावरती. 37 धावेची आवश्यकता. 10 बॉल 37 धावा. कदाचित 2-3 बाउंड्री स्ट्रोक आले, षटकार आले. 4 बॉल मध्ये जर 15-16 रन्स प्रणेसर आल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये सामना रंगेल. 37 हव्यात आणखीन 10 बॉल मध्ये. फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आला. सध्या मिड ऑफला आपण खेळाडू पाहताय. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ लावण्यात आल्या. मागच्या दिशेने देखील 2 खेळाडू आहेत. टेप बॉलनं बॉलिंग करतायत गोलंदाज, त्यामुळे तिथे प्रोटेक्शन लावण्यात आल्या. व्हाईट बॉल आला तर कदाचित ते अडवतील मागे. 10 बॉल 37 धावेची आवश्यकता. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं मारलाय. कल्पेश मस्कर लांब लचक फटके खेळतोय. त्याच्या बॅट मधून दुसरा लगातार षटकार. लगातार 2 षटकार. हो, आणि अशाच बॅटिंगची गरज आहे सध्या. 2 षटकारांनी टेन्शन वाढवलंय. 4 खेळाडू एकत्रित पोहोचले. जिथे आपण ओमकार पाटीलला पाहताय, कमलेश त्या ठिकाणी आहेत, अनिकेत स्वतः कर्णधार. 2 बॉल 2 षटकार. नऊ चेंडू 31 धावेची आवश्यकता. लगातार 2 षटकार. टेप बॉल वरती रन्स येताना मॅडी पाहायला मिळाल्यात. त्या दिवशी देखील विनीत माली या खेळाडूनं टेप बॉल वरती 4 बॉल 4 षटकार मारलेत. पहिल्याच रात्रीमध्ये हा विक्रम पाहायला मिळाला. विनीत माली या खेळाडूनं टेप बॉल वरती 4 षटकार मारले होते. इथे कल्पेश मस्कर 2 बॉल 2 षटकार.
मॅचची रोमांचकता त्यांनी वाढवले. 9 चेंडू 31 धावेची आवश्यकता. हे 3 बॉल फार आता महत्वाचे राहिलेत. ओ इथे हा बॉल आडव्या बॅटनं क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. आता 9 चेंडू 30 धावेची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती आम्ही कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि इथे हा सामना फार चांगला रंगत चाललाय. सुरुवातीला असं वाटलं की एकतर्फी जाईल मॅच, परंतु कल्पेश यांना हार मंजूर नाहीये. ओ इथे बॉल पुढे टाकला. चांगला वेग पाहायला मिळाला, गती चांगली प्राप्त केली. अनिकेत खांद्याचा वापर करताना पाहायला मिळाला. जास्त गतीनं बॉल टाकला, थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला. चांगली लाईन. व्हेरिएशन नेहमी अनिकेत मोकल करताना पाहायला मिळतो. त्याची चपलाई गोलंदाजीमध्ये सातत्यानं पाहायला मिळाली, परंतु इथे सध्या 2 बॉलचा खेळ राहिला. 8 चेंडू 30 ची आवश्यकता. फटका उंच गेलाय, लांब नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक विकेट. आशेचा किरण कल्पेश मस्कर तो देखील मैदानातून बाहेर. विकेट मिळाली आणि आता समीकरण बदललंय. शेवटचे 7 बॉल 30 धावेची आवश्यकता. आज आयकॉन म्हणून आपण कमलेश यांना पाहिलं आणि यशस्वी आयकॉन म्हणूया. आज संघासाठी फायद्याचेच राहिलेत कमलेश पाटील. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल आलाय डॉट. आता शेवटचे 6 बॉल जिथे मारायचे आहेत 5 षटकार. अर्थातच 6 बॉल मध्ये 30 धावेची आवश्यकता. सहा बॉल शिल्लक राहिलेत आणि तब्बल 30 धावा वाचवायच्यात. बॅटिंग करणाऱ्या टीमला अगदी मानावर वरती करूच दिल्या नाहीयेत. 4 ओव्हर मध्ये अवघ्या 28 धावा. महत्वाच्या मॅच मध्ये रजत यांची मिळालेली ती ड्रीम विकेट, सरप्राईज विकेट. संकेत पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये त्यांनी 3 काढल्यात. अंगद आताच मैदानामध्ये उतरलेत. 1 बॉल त्यांनी खेळल्या. परंतु सध्या 6 बॉल मध्ये 30 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत राज गावंड. हा युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय. शेवटचे 6 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता. राज गावंड जे 12 पाडा गावचे आहेत. कर्णाला परिसरातीलच खेळाडू. संकेत यांचा फटका समोर मारलाय. मॅच अद्याप संपली नाहीये. 6 मध्ये 5 षटकार मारायचे आहेत. पहिला तर आलाय षटकार. लेट पण थेट. उशीर झाला परंतु मॅच अद्याप बॅलन्स आहे. 24 धावेची आवश्यकता. 5 बॉल 24 धावा. कदाचित पुढच्या बॉलवरती जर षटकार आला तर दबाव वाढू शकतो. बॅट पायांचा टान्स अगदी जवळ घेतला. मागे गेले. स्टंपच्या जवळ पोहोचले. बॅकफुटला जाऊन षटकार मारला. प्रचंड ताकद जनरेट करावी लागते असे फटके खेळण्यासाठी. संकेत रानडे यांच्यामध्ये ती क्षमता आहे. या टीम मध्ये ते ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खेळतात. संकेत बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहू शकता. 3000 पॉइंट त्यांना संघामध्ये घेण्यात आलंय. 5 बॉल 24 धावा. ओ समोर मारलाय. हेलिकॉप्टर लुक देत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे संकेत रानडे यांची दादागिरी. 2 बॉल 2 षटकार. लगातार 2 षटकार. आता समीकरण शेवटचे 4 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. 6 मध्ये 30 वाचवायच्या होत्या. हाच उल्लेख मगाशी केला. जर दुसरा षटकार आला तर टेन्शन वाढणाऱ्या. खोदून काढल्या बॉलला. हेलिकॉप्टर स्ट्रोक असे फटके डेथ ओव्हर मध्ये आपण नेहमी पाहतो, परंतु सध्या संकेत यांचे कौतुक करूया. 2 षटकार
मॅच ची रोमांचकता वाढवणारी फटकेबाजी, प्रतिस्पर्धी टीमला घाम फोडणारी फटकेबाजी. 4 बॉल 18 धावा राज गावंडच्या विरोधात या युवक गोलंदाजाला अक्षरशः धारेवरती धरलंय. काय यंग गोलंदाज कमबॅक करतील का? समोर संकेत आहेत, वापसी करावी लागणार आहे राज यांना. एखादा डॉट बॉल दबाव दूर करेल. 4 बॉल 18 ची मॅच. 4-18 फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, कॅचची संधी. प्रयत्न केला जरूर, पण तू इथे चान्स. बॅकअप दिलं. बॅकअप फार महत्वाचं होतं आणि ते बॅकअप देताना पाहायला मिळाले खेळाडू. रन्स प्राप्त केल्या 2 धावा. आता समीकरण 3 बॉल 16 धावा. आता 2 षटकार 1 चौकार काम बनेल. 1 षटकार 2 षटकार 1 चौकार. आता प्रत्येक बॉल तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेरच मारायचा आहे. संकेत रानडे यांना आपण पाहिलं शेवटच्या ओव्हर मध्ये का कदाचित थोडासा लवकर प्रमोट झाला असता संकेत. 7-8 बॉल फक्त ते खेळलेत. 17 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. 3 शेवटचे बॉल 16 धावेची आवश्यकता. तीन चेंडू 16 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. राज गावंड यांचा पुढचा बॉल. कोलाट टाकलाय बॉल. चांगला चेंडू डीप मिड विकेट मध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात. अवघी एकच धाव. या एका धावेनंतर टाळ्या वाजल्यात रॉकस्टार आवरे संघाच्या. आता सामना 2 बॉल 15 धावा. जरी इथे 2 षटकार आले तरी हे सामना रॉकस्टार आवरे बाजी मारेल. आणि आयोजकांकडून ही देखील सूचना देण्यात येते, सामना कुठलाही संघ जिंकू द्या, खेळपट्टीवरती जाऊ नका. उद्या पुन्हा एकदा खेळपट्टीवरती सामने होणार आहेत, त्यामुळे आपण सेलिब्रेशन करण्यासाठी खेळपट्टीवरती जाऊ नका. 2 बॉल 15. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. LBW ची अपील ती नाकारण्यात आली. डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल. सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी आता फक्त एकच पाऊल दूर आहे. सध्या त्यांचे फॅन्स रॉकस्टार आवरेचे खुश आहेत. आज आवरे गावातील साऱ्याच समर्थकांचं लक्ष या मॅच कडे लागलं. आणि उद्या ठीक 3:30 वाजता दुपारी पहिला बॉल पडला जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडू टीम या गोष्टीची दखल असू द्या. शेवटचा बॉल. सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन रॉकस्टार आवरे.